हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ई लर्निंग. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्स या प्रकरणात वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट हा भाग शिकलेलो आहोत. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉलिनेशन म्हणजे परागीभवन या भागाचा अभ्यास करणार आहोत. पॉलिनेशन मराठीत परागन किंवा परागीभवन. त्याची व्याख्या काय बघा. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पॉलिनेशन. अर्थ काय मराठीत बघा. परागकोशातील परागकण परागकोशातून निघून कुक्षीवर जाऊन पडणं या क्रियेला पॉलिनेशन किंवा परागीभवन असं म्हटलं जातं. इट इज नेसेसरी प्रोसेस फॉर फर्टिलायझेशन बिकॉज पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल अँड बोथ मेल अँड फिमेल गॅमेट्स आर फॉर्म्ड ॲट डिफरंट साइट्स. अर्थ काय. मेल आणि फिमेल गॅमेट वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात आणि म्हणून फर्टिलायझेशनसाठी पॉलिनेशन आवश्यक आहे. विच आर द टाइप्स ऑफ पॉलिनेशन. यामध्ये पॉलिनेशनचे प्रकार आपण बघणार आहे. पहिला प्रकार ऑटोगॅमी, दॅट इज सेल्फ पॉलिनेशन. दुसरा प्रकार गिटोनोगॅमी. थर्ड टाइप झेनोगॅमी, दॅट इज क्रॉस पॉलिनेशन. आता या 3 प्रकारांची आपण माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा पहिला प्रकार ऑटोगॅमी. ही आकृती नीट ऑब्झर्व करा. आकृतीत काय दाखवले. एकच फूल आहे आणि त्या फुलाच्या अँथरमधले परागकण स्टिग्मावर जाऊन पडलेत. सो व्हॉट इज ऑटोगॅमी. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. म्हणजे अर्थ काय बघा. जेव्हा परागीभवन क्रिया एकाच फुलात घडते त्या फुलातल्या परागकोशातले परागकण पोलन ग्रेन्स त्याच फुलातल्या कुक्षीवर जाऊन पडतात तेव्हा त्या क्रियेला ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतात. ऑटो मीन्स सेल्फ. ऑटो शब्दाचा अर्थ काय. सेल्फ, स्वतः. थोडक्यात ऑटोगॅमी हे खऱ्या अर्थानं सेल्फ पॉलिनेशन आहे, ज्यामध्ये सिंगल फ्लावर सफिशियंट आहे. एकच फूल त्यासाठी पुरेसं आहे. आता यामध्ये कंडिशन काय असणार. एकाच फुलात ही क्रिया घडते म्हणजे अँथर पण फुलात असला पाहिजे आणि स्टिग्मा पण त्याच फुलात असली पाहिजे. म्हणजेच स्टॅमेन अँड कार्पेल बोथ मस्ट बी प्रेझेंट इन द सेम फ्लावर सो दॅट ऑटोगॅमी और सेल्फ पॉलिनेशन टेक्स प्लेस. सो द फ्लावर शुड बी बायसेक्सुअल. जर फुलामध्ये बायसेक्सुअल कंडिशन असेल तरच ऑटोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन ही क्रिया घडते. आता या सेल्फ पॉलिनेशनच्या बाबतीत कोणते मुद्दे महत्त्वाचे बघा. फर्स्ट ऑफ ऑल ऑटोगॅमी, दॅट मीन्स सेल्फ पॉलिनेशन. व्हॉट इज ऑटोगॅमी. डेफिनेशन. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. मुलांनो, ही व्याख्या गाठवायची आहे तुम्ही. ही व्याख्या पुन्हा पुन्हा तुम्ही वाचायचे. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन म्हणजे परागकणांचं इकडून तिकडं जाणं, जागा बदलणं, त्याला म्हणतात ट्रान्सफर. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. महत्त्वाचं काय यामध्ये. सेम फ्लावर. अशा पद्धतीनं ऑटोगॅमी ज्या प्लांट्समध्ये होते त्या प्लांटच्या बाबतीत जे ऑफस्प्रिंग्स म्हणजे पुढच्या पिढीतले प्लांट्स जे तयार होतात दे आर
जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. का बरं? कारण एकाच पॅरेंटच्या एकाच फुलात हे घडलेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या प्लांटचे कोणतेही जेनेटिक कॅरेक्टर या प्लांटमध्ये येऊ शकत नाहीत आणि त्यामुळं तयार होणारी अपत्ये म्हणजे ऑफस्प्रिंग्स कसे असतात? जेनेटिकली आयडेंटिकल, जनुकीयदृष्ट्या ते त्यांच्या पॅरेंटसारखेच असतात. कारण दोन प्लांटमध्ये पॉलिनेशन झालं तर मग एका प्लांटचे कॅरेक्टर दुसऱ्या प्लांटमध्ये जाऊ शकतात. तिथं मग जेनेटिक प्युरिटी राहत नाही. असं ऑटोगॅमीच्या बाबतीत घडत नाही. ऑटोगॅमीचं वैशिष्ट्य काय? द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस्ड बाय द ऑटोगॅमी आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. म्हणजेच सेल्फ पॉलिनेशन करणाऱ्या सर्व वनस्पतींच्या प्रजाती पिढ्यानपिढ्या प्युअर असतात, प्युअर राहतात, म्हणजे शुद्ध राहतात. त्यांच्यात जेनेटिक व्हेरिएशन्स येऊ शकत नाहीत. आणि म्हणून ज्या प्लांट्स ऑटोगॅमी करतात किंवा सेल्फ पॉलिनेशन करतात त्यांच्या बाबतीत पिढ्यानपिढ्या जेनेटिक प्युरिटी टिकून राहते आणि त्यामुळं पिढ्यानपिढ्या प्लांटची व्हरायटी आहे तशी कंटिन्युअसली मेंटेन होत राहते. आता याचं एक्झाम्पल काय दिलं आहे? पी म्हणजे वाटाणा. वाटाण्यामध्ये एका फुलातले परागकण त्याच फुलातल्या कुक्षीवर पडतात आणि वाटाण्याच्या फुलात ऑटोगॅमी घडते, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन घडतं. So these are the advantages of self pollination, that means to produce the pure offsprings just like parents. Now the second type, गिटोनोगॅमी. गिटोनो शब्दामध्ये गिटॉन असा शब्द आहे. गिटॉनचा अर्थ आहे नेबर. नेबर म्हणजे शेजारी. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गिटोनोगॅमी? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन from anther to the stigma of another flower produced on the same plant. अर्थ समजून घ्या. एकाच वनस्पतीला आलेल्या दोन फुलांमध्ये परागीभवन घडणं याला म्हणायचं गिटोनोगॅमी. आता ही दोन फुलं एकाच प्लांटला आहेत, पण पॉलिनेशन होण्यासाठी एका फुलातले परागकण दुसऱ्या फुलात जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी गिटोनोगॅमी याचा अर्थ आहे एकाच वनस्पतीच्या दोन फुलांमध्ये, अर्थातच एकाच वनस्पतीची फुलं शेजारी असतात आणि त्यामुळं गिटोनोगॅमी असं त्याला नाव दिलेलं आहे. सो द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एन्थर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर विच इज प्रोड्यूस्ड ऑन द सेम प्लांट. एकाच वनस्पतीवर तयार झालेल्या दोन फुलांमध्ये, अर्थात ती शेजारी जवळजवळ असतात म्हणून नाव दिले गिटोनोगॅमी. त्यांच्यामध्ये जे परागीभवन घडतं त्याला म्हणायचं गिटोनोगॅमी. आता याचं वैशिष्ट्य काय बघा. गिटोनोगॅमीमध्ये दोन फुलं आवश्यक आहेत आणि त्यामुळं एका फुलातले परागकण दुसऱ्या फुलापर्यंत नेण्यासाठी तिथं एजंटची गरज आहे. म्हणजे ती क्रॉस पॉलिनेशन सारखी ॲक्टिव्हिटी घडते नाही असं नाही, पण गिटोनोगॅमी इज मोर क्लोज टू ऑटोगॅमी. का बरं? कारण प्लांट एकच आहे. इट इज सिमिलर टू ऑटोगॅमी. म्हणजे गिटोनोगॅमी ही सेल्फ पॉलिनेशनला सिमिलर आहे. कारण काय त्याचं? पोलन ग्रेन्स कम फ्रॉम द सेम प्लांट. एकाच प्लांटच्या फुलातले परागकण तिथं येतात, त्यासाठी दुसऱ्या प्लांटच्या फुलातले परागकण येत नाहीत आणि म्हणून प्लांट एकच आहे, म्हणून सेल्फ पॉलिनेशनला गिटोनोगॅमी जवळचे. अर्थात प्रोसेस घडताना क्रॉस पॉलिनेशनप्रमाणे थोडं प्रोसेस घडते नाही असं नाही. म्हणजे काय होतं, एका फुलातले परागकण अँथरमधून बाहेर पडतात आणि ते दुसऱ्या फुलात जाऊन कुक्षीवर पडतात, म्हणजे इथं दोन फुलं लागतात, म्हणजे इथं पोलन ग्रेन कॅरी करणारा एजंट लागतो. याचं एक्झाम्पल आहे बघा, ककरबिटा मॅक्झिमा म्हणजे भोपळा.
गिटोनोगॅमी एक्सप्लेन करण्यासाठी ही डायग्रॅम बघा. द प्लांट इज ओनली वन. ऑन द वन प्लांट 2 flowers are shown and transfer of an pollen grain is also shown. So this is गिटोनोगॅमी. आता आपण तिसरा प्रकार शिकणार आहे, झेनोगॅमी. झेनोगॅमी मीन्स क्रॉस पॉलिनेशन. झेनोगॅमीचा अर्थ आहे क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनला मराठीत म्हणायचं परपरागी भवन किंवा परपरागन. सो व्हॉट इज क्रॉस पॉलिनेशन? ऑब्झर्व द डायग्रॅम केअरफुली. देर आर 2 plants and the pollen grains from the flower of one plant are transferred to the stigma of another flower which is produced on another different plant. म्हणजे इथं काय घडते बघा, क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी अशी 2 फुलं पाहिजेत जी 2 फुलं 2 वेगवेगळ्या वनस्पतींवर तयार झालेली पाहिजेत. अर्थात these 2 plants are belonging to the same species. ह्या दोन्ही वनस्पती एकाच स्पेसीजच्या असल्याशिवाय क्रॉस पॉलिनेशन घडू शकत नाही. सो व्हॉट इज क्रॉस पॉलिनेशन? आपण आकृतीच्या साहाय्यानं समजून घेऊया. जेव्हा एका वनस्पतीच्या एका फुलातले परागकण त्याच जातीच्या दुसऱ्या वनस्पतीच्या एका फुलामध्ये जाऊन पडतात, तेव्हा त्याला क्रॉस पॉलिनेशन म्हणजे मराठीत परपरागी भवन किंवा परपरागन असं म्हणतात. सो द डायग्रॅम क्लिअरली इंडिकेट्स दॅट फॉर द क्रॉस पॉलिनेशन 2 plants are required. These 2 plants should belong to the same species. Then and then only cross pollination occurs. Moreover, the pollen grains which are transferred from one flower of the one plant should be accepted by the stigma of another flower of different or another plant. म्हणजे यात कंडिशन काय बघा, एका वनस्पतीच्या फुलातले परागकण दुसऱ्या वनस्पतीच्या फुलात पडल्यानंतर ते परागकण त्या फुलातील कुक्षीवर रुजले पाहिजेत. दे शूड जर्मिनेटेड म्हणजे काय, तर त्या कुक्षीनं ते परागकण ॲक्सेप्ट केले पाहिजेत. बऱ्याच वेळेला इतरही अनेक वनस्पतींचे परागकण कुक्षीवर पडतात, पण त्या कुक्षीनं जर ते ॲक्सेप्ट केले नाहीत तर क्रॉस पॉलिनेशन घडत नाही. थोडक्यात क्रॉस पॉलिनेशन यशस्वी कधी म्हणायचं? परागकण कुक्षीवर पडल्यानंतर ते परागकण रुजले पाहिजेत, तर ते क्रॉस पॉलिनेशन यशस्वी झालं असं म्हणतात. सो दिस इज अबाउट झेनोगॅमी और क्रॉस पॉलिनेशन. या क्रॉस पॉलिनेशनच्या बाबतीत थोडक्यात आपण बघूया. झेनोगॅमी मीन्स क्रॉस पॉलिनेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड आउट ब्रीडिंग. क्रॉस पॉलिनेशनलाच काय म्हणायचं? आउट ब्रीडिंग. सो व्हॉट इज झेनोगॅमी? व्याख्या जर परीक्षेत विचारली आपल्याला, डेफिनेशन विचारली, काय सांगणार आपण? झेनोगॅमी इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन इन विच pollen grain of one flower is transferred to the stigma of another flower of different plant. अर्थ काय? एका वनस्पतीच्या एका फुलातले परागकण दुसऱ्या फुलामध्ये, की जे फूल दुसऱ्या वनस्पतीचं असतं त्या फुलामध्ये जाऊन पडणं, याला म्हणायचं झेनोगॅमी. मग आता इथं काय होणार बघा, 2 वनस्पतींमध्ये ही क्रिया घडते. त्यामुळे पोलन ग्रेनमधून आलेल्या मेल गॅमेटमध्ये असणारे कॅरेक्टर आणि दुसऱ्या वनस्पतीच्या ओव्ह्यूलच्या आत असणाऱ्या फिमेल गॅमेटमध्ये असणारे कॅरेक्टर असे दोन्ही मिक्स होणार फर्टिलायझेशन झाल्यानंतर. आणि म्हणून तयार होणारे जे पुढच्या पिढीतले ऑफस्प्रिंग असतील ते कसे असणार? जेनेटिकली व्हेरीड. म्हणजे त्यांच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन येणार, कारण 2 वनस्पतीची कॅरेक्टर एकत्र येणार. आता इथं हे समजून घेऊया आपण की पोलन ग्रेन पोलन ट्यूब तयार करतो आणि पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट असतात, मागे आपण शिकलो. तसं ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रिओ सॅक तयार होते. एम्ब्रिओ सॅकमध्ये एग असतं,
ते फिमेल गॅमेट असतं. म्हणजेच काय, पोलन ट्यूबमधला मेल गॅमेट एका वनस्पतीचा आहे आणि एम्ब्रिओ सॅकमधला फिमेल गॅमेट दॅट इज एग सेल दुसऱ्या वनस्पतीचे आहे. फर्टिलायझेशन होतं म्हणजे काय, पुढे आपण शिकणार आहोत. हा जो मेल गॅमेट आहे तो फिमेल गॅमेट बरोबर म्हणजे एग बरोबर फ्यूज होणार. मग आता हे मेल आणि फिमेल गॅमेट्स एकाच वनस्पतीचे नाहीत आणि त्यामुळं दोन वनस्पतींचे कॅरेक्टर एकत्र येणार आणि त्यामुळं पुढच्या पिढीमध्ये त्या दोन्हीही पॅरेंटचे थोडे थोडे कॅरेक्टर आपल्याला दिसू शकतात. म्हणजे एकाच पॅरेंटसारखं ते ऑफस्प्रिंग दिसणार नाही. त्या ऑफस्प्रिंगला काही कॅरेक्टर एका पॅरेंटचे येणार तर काही कॅरेक्टर दुसऱ्या पॅरेंटचे येणार. म्हणजेच ते ऑफस्प्रिंग कसे असणार, जेनेटिकली व्हेरीड, म्हणजेच जेनेटिकली इम्प्युअर ॲज कम्पेअर टू द पॅरेंट. आता या तिन्ही प्रकारांचा आपण सारांश जर आपण बघितला तर त्यामध्ये महत्त्वाचं काय बघा, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. ऑटोगॅमी दॅट इज सेल्फ पॉलिनेशन डज नॉट रिक्वायर पॉलिनेटिंग एजंट. का बरं, कारण एकाच फुलात ते घडतं, त्यामुळं त्याच फुलातले परागकण त्याच फुलात पडण्यासाठी एजंटची गरज नाही. बट गिटोनोगॅमी अँड झेनोगॅमी दॅट मीन्स क्रॉस पॉलिनेशन रिक्वायर पॉलिनेटिंग एजंट्स. अर्थ काय बघा, गिटोनोगॅमी यासाठी पॉलिनेटिंग एजंटची गरज आहे. अर्थात एकाच वनस्पतीला ती दोन फुलं असली तरी त्या दोन फुलांमध्ये परागकणांची ट्रान्सफर होण्यासाठी कुणीतरी एजंट तिथं आवश्यक आहे. कारण मेल आणि फिमेल गॅमेट्स हे नॉन मोटाईल असतात, ते हालचाल न करणारे असतात, त्यामुळं पॉलिनेटिंग एजंट तिथं लागतात. क्रॉस पॉलिनेशनमध्ये सुद्धा एजंट आवश्यक आहे. नाऊ पॉलिनेटर्स और पॉलिनेटिंग एजंट्स. अर्थ काय बघा, निसर्गातले सजीव किंवा निर्जीव घटक जे पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी मदत करतात किंवा इनडायरेक्टली पॉलिनेशन घडवून आणतात त्यांना म्हणतात पॉलिनेटिंग एजंट्स. त्यांनाच म्हणायचं पॉलिनेटर्स. सो पॉलिनेटर्स परागकण घडवून आणणारे. आता हे परागकण घडवून आणणारे जे घटक आहेत ते निसर्गात काही सजीव आहेत तर काही निर्जीव आहेत. जे निर्जीव घटक आहेत त्यांना म्हणायचं अबायोटिक एजंट्स. सो व्हॉट आर अबायोटिक एजंट्स ऑफ पॉलिनेशन? द नॉन लिव्हिंग एजंट्स लाईक विंड वॉटर आर द अबायोटिक एजंट्स. अर्थ काय, निर्जीव एजंट. तर दुसरा प्रकार आहे बायोटिक एजंट्स. Insects, birds, bats, they are living, so they are biotic agents. So these are two agents for pollination. वेगवेगळ्या प्रकारचं पॉलिनेशन घडतं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्यात मुख्य प्रकार कोणते पाहिले, ऑटोगॅमी, गिटोनोगॅमी आणि झेनोगॅमी. आता झेनोगॅमी म्हणजे क्रॉस पॉलिनेशन घडत असताना ते क्रॉस पॉलिनेशन करणारा एजंट कोण आहे, त्या एजंटनुसार पॉलिनेशनचे 5 प्रकार इथं आपल्याला अभ्यासायचे आहेत. यामध्ये पहिला प्रकार आहे ॲनिमोफिली. ॲनिमो मीन्स विंड. विंड म्हणजे मराठीत वारा. वारा जे पॉलिनेशन घडवून आणतो त्या पॉलिनेशन क्रियेला म्हणायचं ॲनिमोफिली. सो पॉलिनेशन विच इज कॅरीड आउट बाय द विंड that is called anemophily. Second type is hydrophily. Hydro means water. जे पॉलिनेशन पाण्यामार्फत किंवा पाण्याकडून घडवलं जातं. पॉलिनेटिंग एजंट कोण आहे, वॉटर. वॉटरला म्हणायचं हायड्रो. म्हणून सेकंड टाईप काय आहे, हायड्रोफिली. दॅट इज पॉलिनेशन ऑकर्ड बाय और कॅरीड आउट बाय वॉटर. So anemophily, hydrophily, these are two abiotic types of pollination, while entomophily, ornithophily, chiropterophily, these are biotic type of pollination. कारण काय, इन्सेक्ट मार्फत होणारं पॉलिनेशन एंटोमोफिली, बर्ड्स मार्फत होणारं ऑर्निथोफिली
आणि बॅट्समार्फत होणारं कायरोटेरोफिली. म्हणजे काय बघा, इन्सेक्ट, बर्ड्स आणि बॅट्स हे 3 आपण बायोटिक एजंटमध्ये अभ्यासणार आहोत. एंटोमोफिली दॅट इज पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, ऑर्निथोफिली पॉलिनेशन बाय बर्ड्स अँड कायरोटेरोफिली पॉलिनेशन बाय बॅट्स. आता इथं शब्द काय आलेत बघा, एंटोमो हा शब्द इन्सेक्टसाठी आहे, ऑर्निथो हा शब्द बर्ड्ससाठी आहे आणि कायरोटेरो हा शब्द बॅटसाठी आहे. सो द पॉलिनेशन विच takes place with the help of living or biotic agents is of following types. First one entomophily, second ornithophily and third one is कायरोटेरोफिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढे मुद्दे शिकलो. आता याची समरी बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो बघा. पहिल्यांदा शिकलो पॉलिनेशन. व्हॉट इज पॉलिनेशन? The transfer of pollen grain from anther to the stigma of the flower is called pollination. मराठीत परागीभवन. सेकंड आपण मुद्दा काय शिकलो? टाइप्स ऑफ पॉलिनेशन, परागीभवनाचे प्रकार. आता यामध्ये आपण 3 मुख्य प्रकार शिकलो. ऑटोगॅमी दॅट इज सेल्फ पॉलिनेशन. व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन? आपण व्याख्या शिकलो, व्याख्या बघितली आपण. काय आहे ऑटोगॅमी म्हणजे काय बघा. ऑटोगॅमी इज नथिंग बट टाइप ऑफ पॉलिनेशन इन विच पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम एंथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर, दॅट इज ऑटोगॅमी. सेकंड टाइप आपण काय शिकलो? गिटोनोगॅमी. गिटोनो शेजारी असणाऱ्या फुलांमध्ये घडणारं परागीभवन, या अर्थानं गिटोनोगॅमी. सो व्हॉट इज गिटोनोगॅमी? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द एंथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन द सेम प्लांट. सो फ्लावर्स आर 2 but the plant is 1, and when such condition is followed in pollination, that is called गिटोनोगॅमी. थर्ड टाइप झेनोगॅमी. झेनो दॅट इज क्रॉस. झेनो का म्हटलंय? कारण 2 वेगवेगळे प्लांट आहेत, डिफरंट अशा अर्थानं झेनो. सो 2 प्लांट्स when take part in pollination, that is really xenogamy or cross pollination. So what is cross pollination? The transfer of pollen grain from anther of one flower to the stigma of another flower of another plant, that is called xenogamy. So these are 3 important types: autogamy, गिटोनोगॅमी अँड झेनोगॅमी. हे 3 प्रकार लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्या व्याख्या घटवा, त्याची उदाहरणं घटवा. द मोस्ट एन्जिओस्पर्मिक प्लांट्स दे फेवर झेनोगॅमी. बहुतांश एन्जिओस्पर्मिक प्लांटमध्ये झेनोगॅमीला जास्त फेवर केलं जातं. नंतर आपण काय शिकलो? पॉलिनेटिंग एजंट्स और पॉलिनेटर्स. त्यामध्ये 2 प्रकार, अबायोटिक एजंट्स अँड बायोटिक एजंट्स. त्यानंतर आपण काय शिकलो? व्हेरियस टाइप्स ऑफ पॉलिनेशन अकॉर्डिंग टू एजंट. आता त्यामध्ये अबायोटिक एजंटमध्ये वाऱ्यामार्फत होणारं परागीभवन, अबायोटिक प्रकारामध्ये येणारं ॲनिमोफिली, पाण्यामार्फत होणारं परागीभवन हायड्रोफिली. त्यानंतर आपण बायोटिक एजंटमध्ये काय बघितलं? इन्सेक्ट मार्फत होणारं परागीभवन एंटोमोफिली. त्यानंतर बर्ड्स मार्फत होणारं परागीभवन ऑर्निथोफिली. तर वटवाघळांमार्फत म्हणजे बॅट्स मार्फत जे परागीभवन घडतं दॅट इज कायरोटेरोफिली. सो दिस इज अबाउट टुडेज लेक्चर. आता आजच्या लेक्चरमध्ये जे भाग आपण शिकलो त्याचे वेगवेगळे मुद्दे तुम्हाला दिसले असतील. ते मुद्दे वहीमध्ये लिहून काढा, त्याची उजळणी करा. थँक्यू.